या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वी जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला त्याची जी ऑर्डर आहे ती कोर्टामार्फत किंवा तहसीलदारामार्फत कशी काढायची याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली होती। तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्यामध्ये मला बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट आल्या की सर की जन्माचा आणि मृत्यू दाखला म्हणजे तुम्ही जर 1 वर्षात नोंद लावली नसेल तो काढायची प्रोसिजर बरोबर आहे, ठीक आहे, पण जर समजा एखाद्याने जन्माची नोंद वेळेत लावली असेल पण नोंद लावल्यानंतर त्या नोंद लावत असताना त्याच्यावर जर नाव चुकलं, स्पेलिंग चुकलं किंवा जन्माची तारीख जर चुकली तर आपल्याला त्यामध्ये दुरुस्त करता येते का किंवा ती दुरुस्त करून मागता येते का याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। काय होतं, बऱ्याच वेळा जन्म झाल्यानंतर आपण आपल्या घरातले जे वयस्कर व्यक्ती असते त्यांना जर आपण आधुनिक पद्धतीचं एखादं नाव आपण सांगत असतो, ज्या त्यांच्या काळात ते नाव नसतं पण आपण सांगितलं असतं आणि तो वयस्कर व्यक्ती किंवा आजोबा ज्यावेळेस ग्रामपंचायत किंवा जिथे निबंधक असतात, रजिस्टर असतात त्यांच्याकडे जाऊन त्याची नोंद करत असतात आणि आमच्या पोरांना असं काहीतरी नाव ठेवलं नातूचं, ते नाव व्यवस्थित सांगता येत नाही आणि त्याचं स्पेलिंगचं इकडे तिकडे होऊन स्पेलिंग मिस्टेक होत असते किंवा नावात बदल होत असतो। तसंच जन्माच्या तारखेमध्ये देखील आपल्याकडनं अनावधानाने किंवा काहीतरी कसं असते, शेवटी माणूस आहे, हा माणूस चुकत असतो, चुकून एखादी तारीख आपण वेगळी सांगतो किंवा त्या निबंधाकडं किंवा रजिस्टरकडं चुकून वेगळी तारीख ऐकली जाऊन ती वेगळ्याच तारखेला त्याची नोंद होत असते। जर असं जर काय झालं म्हणजे जन्माच्या दाखल्यामध्ये जर चुकीचं नाव किंवा चुकीची तारीख जर दाखल झाली असेल तर काय करायचं, तर आता त्याबाबतची जी तरतूद आहे ती जन्म मृत्यू अधिनियम 1969 चे कलम 15 मध्ये दिलेलं आहे। त्यामध्ये जे रजिस्टर आहेत किंवा जन्म मृत्यू नोंदणीचे जे अधिकारी आहेत त्यांना त्याबाबतचा अधिकार दिलेला आहे। त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीने चुकीची नोंद किंवा फसवी नोंद किंवा अयोग्यरित्या एखादी जर नोंद लावली असेल तर तुम्ही ती नोंद म्हणजे त्या अधिकाऱ्याला ती नोंद हे करण्याचा, नष्ट करण्याचा किंवा ती कॅन्सल करण्याचा अधिकार त्या अधिकाऱ्याला आहे। तसंच करेक्शन सुद्धा करण्याचा अधिकार याच कलमांतर्गत म्हणजे कलम 15 अन्वये त्या निबंधकाला किंवा त्या जन्म मृत्यू नोंदी अधिकाऱ्याला दिलेला आहे। त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडे अर्ज करू शकता। त्या अर्जामध्ये तुम्ही नमूद करा की सर असं महोदय असा जन्म झालेला होता, या जन्माचं झाल्यानंतर अशा पद्धतीचं नाव ठेवलेलं आहे, परंतु अनावधानाने चुकीने असं नाव नोंदलं गेलेलं आहे किंवा तारीख सुद्धा जर तशी झाली असेल तुम्ही लवकरात लवकर 1 वर्षाच्या आत तुम्ही अर्ज देऊन त्याबद्दल तुम्ही दुरुस्तीची मागणी करू शकता आणि तुमचं जर कारण हे योग्य असेल, रास्त वाटलं त्यांना आणि जर ते नियमात बसत असेल, रूल प्रमाणे असेल तर ते जे रजिस्टर असेल, निबंधक आहेत ते त्या पद्धतीनं दुरुस्ती करू शकतात। आता सध्या कसं सगळं ऑनलाईनचा जमाना आहे, सगळ्या नाव वगैरे दाखलं सगळे आता ऑनलाईन झालेले आहेत। पहिले ऑफलाईन असले की वेगळ्या पद्धतीने देखील लोक नाव वगैरे चेंज करून घेत होते, पण आता सगळं ऑनलाईन झाल्यामुळे तुम्हाला रितसर पद्धतीने जाऊन करावं लागेल। आता हे दुरुस्ती जी असते नावामधली ही नंतर आपण लहानपणी वेगळं नाव असतं, मोठेपणी जर नाव बदलायचं म्हणलं तर गॅजेट करून सुद्धा तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख, नाव तरी कमीत कमी तुम्ही तुमचं बदलू शकता। कारण जन्मतारीख ही कारण फायनल असते, कधी पण जन्म हा फिक्स असतो, पण नावात तुम्ही तुमच्या चॉईसनुसार नाव आडनाव बदलू शकता। त्यासाठी तुम्ही ऑफिशियली गॅजेट करून तुम्ही तुमचं नाव बदलू शकता। आणि जर या कायद्याअंतर्गत करायचं असेल सुरुवातीलाच जन्म झाल्यावर नोंद लावल्यापासून 1 वर्षात तर तुम्ही कलम 15 अन्वये अर्ज करू शकता आणि अर्ज करून तुमच्या नावामध्ये तुम्ही बदल करू शकता। आता या पद्धतीचं काम आजपर्यंत कधी केलं नाही, पण मला हा ज्यावेळेस सगळ्यांनी कमेंटमध्ये प्रश्न विचारला त्यावेळेस मी थोडासा रिसर्च केल्यानंतर मला हे सेक्शन माहित होतं, पण थोडंसं वाचून घेतल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ह्या कलमामध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही म्हणजे रजिस्ट्रार जे आहेत नोंदणी करून घेणारे त्यांना तो अधिकार आहे की समजा एखादी चुकीची नोंद जर लावली गेली असेल, चुकीचं काय झालं असेल तर त्यामध्ये करेक्शन करणं किंवा ते कॅन्सल करणं याचा अधिकार, संपूर्ण अधिकार कलम 15 नुसार त्यांना दिलेला आहे। तर तुम्ही त्यांच्याकडे अर्ज करून त्या पद्धतीची दुरुस्तीची मागणी करू शकता। तर अशाच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।